माझ्या टीम मध्ये ॲज अ फिल्डर करून रोल आहे, तर मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही जिंकलो. इतकी चांगली फिल्डिंग करतोस, ओव्हरआर्म असेल किंवा अंडरआर्म असेल, तर या फिल्डिंगच्या मागचं गमक काय आहे आणि कोणाला फॉलो करतो? असं फॉलो तर बोगसलाच करतो. खूप साऱ्या शुभेच्छा. बोगसने अनेक मैदानं तुडवलीत लातेने आणि त्यामुळे आता बोगसला फॉलो करत असताना आज मैदान गाजवलं साहेबाचं. देणूने थँक्यू देऊ. आणि हार्ड लक टीम साहेबा, थोडे कमी पडलात, परंतु आज जी एनर्जी पाहायला मिळेल असं वाटलं होतं, ती एनर्जी कुठे ना कुठेतरी कमी पडली आणि आज या स्पर्धेबाहेर होताना पाहायला मिळतात. बिग अपसेट आजच्या दिवसभरामध्ये पहिला अपसेट पाहायला मिळाला आहे. अजून येणारे 3 सामने शिल्लक आहेत. आता तर एक मोठा अपसेट पाहायला मिळणार आहे. प्लेयर्स आहे, साई चरण आहे, बंधुभाव आणि मित्रत्व जपणारे संघ. पाहूयात कोणावरती कशा प्रकारे कोण भारी पडतोय. तर सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण जरा पाहिलं तर 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला होता. 3 चेंडूचा खेळ आता झालाय आणि राहुल मोरे आणि हेमंत गाडीगावकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी अडवला गेलाय. एकदा पुन्हा एकदा धावून पूर्ण केली जाते. 2 असे खेळाडू जे दर्जेदार फॉर्म मध्ये आहेत, 2 असे खेळाडू जे मैदानाला सोडणं कधी पसंत करत नाहीत. मैदानामध्ये टिचून ठाण मांडून धावा बनवतात आणि समोर असेल एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आणि चेनच्या रेसमध्ये असणारा खेळाडू आहे, तो म्हणजे मनीष विश्वकर्मा. काय या मॅच मध्ये बहारदार कामगिरी पाहायला मिळेल का? सिद्धांत वारंग याची अनुपस्थिती आहे आणि हा सर्वाधिक मोठा धक्का प्लेअरसाठी या स्पर्धेला, या आजच्या दिवसाला सुरुवात होत असताना पाहायला मिळतोय. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय, चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवला गेलाय आणि आता गोलंदाजी मार्क होती. वैभव नवार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावांची धावफलकाला सुरुवात केली आहे. हेमंतने मात्र टॅप करून खेळले चेंडूला. शिव पटेल जोपर्यंत थ्रो करतील तोपर्यंत एकदा पुन्हा एकदा धावून पूर्ण केली जाते. एका धावाने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या प्रयत्नामध्ये यश सुद्धा मिळतंय. ही स्ट्रॅटेजी आहे, ही रणनीती आहे, हे प्लॅनिंग आहे. कारण या दोन्ही खेळाडूंना माहित आहे जर का विकेटवरती उभे राहिले तर धाबा खोऱ्याने बनवता येतात. जसं विक्रमने सांगितलं की आम्हाला 33 ते 35 धावांपर्यंत जायचंय, त्या धावांपर्यंत गेल्यानंतर आम्ही त्याचा बचाव करू शकतो. आणि आता त्या रणनीतीप्रमाणे खेळ करत असताना एका बाजूला राहुल मोरे आणि दुसऱ्या बाजूला हेमंत गाडीगावकर. वैभव नवार गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतात. स्वतः कॅप्टन आहेत आणि कॅप्टनला समोरून लीड करावं लागणार आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव येते, एका धावाने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचलंय एका धावेच्या 8 धावांवरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. जी मजा कालच्या दिवसामध्ये होती ती मजा आजच्या दिवसामध्ये अपेक्षित होती. परंतु पहिला बिग अपसेट ऑन साइडला चेंडू अडवलाय का? यस, चेंडू अडवलाय, परंतु चांगली धावगती स्वयं त्या ठिकाणी होते. तुल्यबळ संघ का म्हणतोय? कारण हे सर्व एका रेंज मधले खेळाडू आहेत. स्वयं, प्रमोद, सुयोग, राहुल, हेमंत
आकाश, आनंद हे सर्व खेळाडू जसं जसं पंकज एक एक पुढे जाणार ना तुम्हाला सर्व एका लाईन मध्ये दिसतील. दुर्गेश गोरे सुद्धा त्यामध्येच येतो आणि म्हणूनच या मॅच मधली जी घमासंत आहे या सर्व यंगस्टर वरती आधारित असणार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फिल्डिंग केलाय, धावचीची संधी मिस आहे की बाद आहे, पंच आमच्याकडे कळवतील त्या अगोदर घडी बाद, विकेटचा पॅटर्न मोठा हादरा. थँक्यू. बॉटल टाकण्या अगोदर आपण थर्ड अंपायर चेक करणार आहोत. येस, थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतला गेलाय आणि यावेळेला हेमंत बाद आहे की नाही हा प्रश्न आहे. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी बघतायत की हा गडी बाद आहे की नाही. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू हाताला लागला होता का, त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टला काय झालंय, पंचाचं बोट हवेमध्ये आलं त्यावेळेला गडी बाद म्हणून घोषित केला गेलाय. माघारी परतावा लागेल हेमंत घाडीगावकरला. मोठा आदरा टीम साई चरणला. अग्नि दादा माझे, अग्नि बनवा माझे, अग्नि दादा माझे, अग्नि बनवा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना पंकज दाखल होतोय. राहुलवरती जबाबदारी वाढते. हेमंत बाद झालाय आणि वैभव नवार अतिशय चांगलं गॅदरिंग आणि यष्ट ज्या प्रकारे उधळवल्या त्याने त्याला पाहता एक धाव यशस्वीरित्याने कंप्लीट झाली आहे. राहुल मोरे स्ट्राईक एंड वरती, वैभव नवार गोलंदाजी मार्कवरती. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवला जाईल का, चेंडू यस अडवला गेला, दुसऱ्या याचा प्रयत्न नाही आहे आणि यावेळेला फेकी डायरेक्टली आबादवी स्वरूपाने एकच धाव मिळेल. प्लेयर्स एका बाजूला, दुसऱ्या बाजूला साई चरण, हे दोन्ही संघ मी मागाशीच म्हटलं होतं की तुल्यबळ आहेत आणि म्हणूनच या दोन्ही संघांमधील कोणता संघ विजयी होईल ते तुर्तास सांगणं योग्य ठरणार नाही, वावगं ठरणार नाही. येणाऱ्या वेळामध्ये या दोन संघांमधील एक असा संघ असेल तो मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ म्हणून पुढे येताना पाहायला मिळणार आहे. षटकाची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला एक धाब्याने धावफलकाचा रतीप्रयत्नाचा प्रयत्न, तिसऱ्या चौथ्या चेंडूवरती हेमंत गाडीगावकर बाद आणि पाचव्या चेंडूवरती एक धाव आणि याला पाहता 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळते टीम साई चरण या संघाच्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं, वेट अँड वॉच असं क्रिकेट खेळत असताना पंकज एक धाव पुढे एकदा येईल आणि वैभव नवारचं हे दुसरं षटक समाप्त. 11 धावा धावफलकावरती, एक गडाच्या मोबदला टीम साई चरण या संघाच्या. Hello, check. Hello, check.
पहिला चेंडू फुलटॉस सीमारेषा पार जातोय का? येस, गडी बाद, विकेटचं पतन. अजून एक हादरा टीम साई चरणला. राहुलची खेळी संपुष्टात येते. आता मात्र खरी डोकेदुखी वाढली आहे टीम साई चरणची. आदरणीय स्वप्नीलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती सर आपण आमच्या मंचावरती आसन असतावा. आदरणीय स्वप्नीलजी पाटील आपणास विनंती आहे आपण आमच्या मंचावरती येऊन आसन व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2022 सीझन 4 च्या माध्यमातून. सिल्वर कॅप आणि गोल्डन कॅप ही पारितोषिक त्यांना शिल्लक होती. जो SKN चा गोलंदाज निखिल, रोहित गोळकर, गणेश हे पहिल्या ग्रुप मधील होते. तर दुसऱ्या ग्रुप मधील JKCC अर्नाळ्याचे 2 खेळाडू सिद्धार्थ डोके आणि मुन्ना आपण दोघांनी सुद्धा यायचंय. अतिशय चांगला चेंडू होता. आकाशला तो चेंडू समजलेला नाहीये. डॉट चेंडूचे सांगत होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. आदरणीय स्वप्नीलजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम सर, आपलं सहर्षच स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. येस, मुन्ना मंचावरती यायचे. तर सिल्वर कॅपचा मानकरी कालच्या दिवसामधील आपण जर पहिल्या दिवसामधील पाहिला तर मुन्ना या ठिकाणी पाहायला मिळते. त्याला मात्र सिल्वर कॅप देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आदरणीय स्वप्नीलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ही कॅप दिली जाते. त्यानंतर तर सिल्वर कॅप या ठिकाणी दिली जाते मुन्नाला. त्यानंतर गोल्डन कॅप समानकरी सिद्धार्थ डोके आपण सुद्धा यायचंय. आपल्याला सुद्धा ही कॅप दिली जाईल. सर्वाधिक जास्त धावा त्या ग्रुपमध्ये ज्याने केल्या त्याला मात्र ही कॅप दिली जाते. अजून एक गोष्ट या ऍड होते आपल्याला या स्पर्धेदरम्यान. या ठिकाणी बँड उपलब्ध करून दिले रंजनदादा पाटील, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. थोड्याच वेळामध्ये त्या बँडची धून सुद्धा आपल्याला येणाऱ्या सामन्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र गॅपच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. धावचीची संधी, गडी बाद, आकाशला माघारी परतावा लागेल. अजून एक हात टीम साई चरणला. थँक्यू. गडी बाद होतोय आणि गडी बाद होत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येईल पियुष. सध्याची स्थिती जर आपण पाहिली धावफलकाची तर 15 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटच्या षटकातील 5 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. काय मोठा फटका येईल का? मोठा फटका येत नाही, ही डोकेदुखी आहे. फक्त एक चौकार पाहायला मिळाला आतापर्यंत पहिल्या मॅच पासून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू खेळून काढला गेला. वैभव नावार चांगली फिल्डिंग, धावचीची संधी, गडी बाद. क्या बात आहे. अजून एक हादरा टीम साई चरणला. बिग अपसेट या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळेल का प्रश्न आहे. कारण एका मगोमाग एक धक्के, राहुलचं लवकर जाणं, त्या अगोदर हेमंतचं जाणं, ही सर्वाधिक मोठी डोकेदुखी आहे. खोचम फायटर्स गाव कप मध्ये फायनल मारली, त्याबद्दल गाव कप मध्ये खेळणाऱ्या त्या 10 खेळाडूंसाठी क्रोकरी सेट देण्यात आले खोचम क्रोकरीच्या माध्यमातून. क्या बात आहे. एका धावेसाठी हा चेंडू जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाते आणि 16 धावा धावफलक ते पाहायला मिळतात. आपण जे मेन पंच पाहतोय आमचे प्रमोदजी केणी
डान्सिंग अंपायर आहेत, खास सफाळ्यावरून मागवले गेलेत त्यांना. आणि आता थोड्याच त्यांचं सुद्धा सादरीकरण चालू होईल मैदानाच्या आतमध्ये. तितकी चौकारांची आतिषबाजी, तितक्याच विकेट्स आणि चांगलं मनोरंजन. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. काय घडलंय आज? दोन चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. डाबेष्टीच्या बाहेर जाणार चेंडू, वाईटचा इशारा. येस, हे पहा प्रमोद जिगिनी, मॅन फ्रॉम सफाळे. अजून खूप साऱ्या गोष्टी बघायच्या आहेत. वाईट बॉल. नेक्स्ट बॉल काय असेल? शिव पटेल समोर पियुष. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल येतोय आणि नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे सुद्धा वळणं गरजेचं आहे. लोकल लिजेंड्स आगाशी दोन्ही कर्णधार टॉस साठी या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपच्या दिशेने, चेंडू सीमा रेखा पार. 4 धावा. यस, थँक यू. ही झलक आहे प्रमोदजी की जोरदार टाळ्या. अंडरआर्म क्रिकेटमध्ये वसईच्या अजून एक वेगळी अदाकारी पाहायला मिळेल. इनिंग समाप्त होत असताना पियुषच्या बॅटमधून बहारदार चौकार आलाय. धावा दाखल आहेत 21, टार्गेट आहे 22. काही पे मत जाएगा दोस्तों. 22 ला डिपेंड करता येतं आणि ते दाखवू शकतात साई चरणचा संघ. काय घडेल, काय बिघडेल. तिथून बाजूला वा सर्वांनी. आकाशी दीप आलाय का? अजून कोण असेल तर पाठवा. चला, दोन्ही कर्णधार टॉस साठी या. लोकल लिजेंड आदरणीय स्वप्नीलजी पाटील साहेब यांच्या शुभ असते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करून घेणार आहोत. विनंती आहे स्वप्नील सर, आपण टॉस करण्यासाठी यायचंय. लोकल लिजेंड्स आणि आकाशी. मुन्ना जयस्वाल. Here is the call. Tail it is. टॉस जिंकलाय लोकल लिजेंड. स्वप्नील सर आपणास विनंती, आपण असरस्तबा थँक्यू या ठिकाणी आम्हाला जॉईन झाल्याबद्दल. लोकल लिजेंड टॉस जीता है, नदीम क्या फैसला होगा? फील्डिंग करेंगे. आज की विकेट, आज का माहौल कुछ अलग है. पहला मैच देखा है, दूसरा मैच देख रहे हो, तीसरा मैच आपका है, तो किस तरह से देखना चाहोगे इस आने वाले मैच के ऊपर? थोड़ा ऐसा नर्वसनेस सबको फील हो रही है, यानी इतना बड़ा स्टेज है, इतना आगे तक आए हैं, तो बस सबको यही बोला है कि एंजॉय करते हैं क्रिकेट. सामने भी अच्छी टीम है, क्वालिफाई होकर आई है, सब अच्छा खेलते हैं. मैं सबको बोला अपन एक डार्क हॉर्स है, यहाँ पर हम लोग एक डार्क हॉर्स है. सबको ऐसा लग रहा है कि आप ठीक है खेल लेंगे, इनसे कोशिश करेंगे पूरी. ढेर सारी शुभकामना इस मैच के लिए. अजय, टॉस हरला जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्कीच फिल्डिंगच घेतली असती. बॅटिंग करायची किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 30+ पाहिजे, तेव्हा काय होऊ शकते इथे. आताच्या मागचे 2 सामने पाहतोच, कशा प्रकारची स्थिती आणि आता तुम्ही कशा प्रकारे या मॅचला पाहताय? हा, ते आता नर्वस फील होते मला पण सेम, कारण की लो स्कोरिंग झाला, कारण की रन होत नाही आहे. तर नक्कीच आम्ही ट्राय करू, 30च्या वरती जाऊ. सर शुभेच्छा तुला सुद्धा या मॅच साठी. चला प्रेक्षक हो,
साहेबा मेंबर्स स्टेज समोर कोणी थांबायचं नाहीये. चला सर्वांनी बाजूला व्हायचंय. 24-22 हे समीकरण आहे. टॉस जिंकलाय लोकल लिजंड्सने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम आगाशीला नेक्स्ट मॅच साठी. परंतु त्या अगोदर साईचरण वर्सेस प्लेयर्स या सामन्यादरम्यान काय घडेल हा प्रश्न आहे. काय मॅचला घेऊन गेलं जाईल का. विक्रम गोलंदाजी मार्कवरती. समोर मनीष विश्वकर्मा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंकज धावत आलाय चेंडूवरती. पण विक्रम गोलंदाजी मार्क होती. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मनीष अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला खेळतोय. एकदा धावन पूर्ण केली जाते आणि 2 धावा धावफलकावरती आहेत. 32 संघ 288 खेळाडू. त्यानंतर आता जशी जशी या स्पर्धेची शेवटची तारीख म्हणजे शेवटचा क्षण जवळ येतोय तसं तसं या स्पर्धेमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आणि त्या ट्विस्ट मधून कोणता असा खेळाडू असेल तो या चमचमता सोन्याच्या चेन वरती आपलं नाव कोरेल हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला पाहायचंय आजची संपूर्ण रात्र सायबा प्रीमियर लीग 2022 ची. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न पुढे एकदा एका धावेसाठी हा चेंडू खेळलाय. मनीषला माहित आहे मला विकेटवरती थांबायचंय कारण जितका वेळ मनीष विकेटवरती थांबेल तितका वेळ मॅचला घेऊन जायचा येईल आणि मॅचला घेऊन जाणं गरजेचं आहे. 24-22 2चा फासला आहे. साईचरण असा संघ आहे तो कोणत्याही क्षणाला सामन्याचा पारड आपल्या बाजूने झुकवणं जाणतो. फ्रंट फूट बॅक फूट अतिशय चांगला स्क्वेअर कट. एक धाव एका धावाने धावफलक पुढे जाईल. धावफलक जर आपण पाहिलं 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. थँक्यू. षटकाची समाप्ती होते. जाऊयात बँड कडे. सुंदर असं म्युझिक ऐकूयात. थँक्यू थँक्यू थँक्यू. षटकाचा खेळ संपलाय. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू मात्र बॅटशेज घेऊन संधी होती. चेंडू गेला एका धावेसाठी. एक धावेने धावफलक पुढे जात आहे. दबावाला डायव्हर्ट केलं जाईल का हा प्रश्न आहे. सायबा आणि गुरुदत्तमध्ये एक मोठा फासला 5 धावांचा होता. साईचरण आणि प्लेयर्स मध्ये हा जो फासला आहे हा 2 धावांचा आहे. काय या फासला कव्हर केला जाईल का विचारांना विचार करावा लागेल. समीर विचाराने त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विचार करणं गरजेचं आहे कारण हा सगळा विचारांचा खेळ आहे. ही सगळी मोहमाया आहे. इथून कोण बाहेर पडेल यावरती लक्ष असणार आहे. राहुल मोरे गोलंदाजी मार्कवरती. समोर असेल मनीष विश्वकर्मा. नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक नमोळे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सिद्धांत वारंग आज नाहीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू सरळ जातोय. एका धावेसाठी सिंगल रन. एका धाव्याने धावफलक पुढे जात आहे आणि अशा वेळेला एक धाव येते. आवाज येतोय. आवाज वाढेल कोणाचा आवाज चढेल कोणाचा कारण या घडीला गरजेचं आहे संघाला सावरणं. राहुल मोरे वर्सेस मनीष विश्वकर्मा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हलक्याने खेळून काढलाय. एक धाव येते. हे 2 खेळाडू आहेत. राहुल मोरे आणि मनीष विश्वकर्मा हे गोल्डन चेनच्या रेस मध्ये आहेत आणि त्यामुळे या दोघांवरती जबाबदारी तितकीशी जास्त आहे.
कोण कोणत्या दिशेने लक्ष देतोय, कोण कोणत्या दिशेने परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करतोय, हा प्रश्न वेगळा राहिला. सध्याच्या घडीला गरज काय, त्या गोल्ड चेन पर्यंत जाण्या अगोदर सामन्याला पार करणं, क्वार्टर फायनल मधून सेमीफायनल मध्ये प्रवेश करणं नितांत गरजेचं असणार आहे टीम साई शरण आणि प्लेयर्स या दोन्ही संघाला. धावफलक जर आपण पाहिलं 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती, अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. फील्डमध्ये बदल केला जातोय, प्रत्येक नमोळसाठी गॅप ओपन केले जात आहेत का, तर यस, ऑन साइड 3, ऑफ साइड 4 आणि अशा प्रकारे राहुल मोरेसाठी फील्ड प्लेसमेंट दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. प्रत्येक नमोळे बागपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅपच्या सहाय्याने खेळलाय चेंडूला, एक धाव येते. पुन्हा एकदा एक धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा, 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. काय या 2 चेंडूंमध्ये वेगळी करामत पाहायला मिळेल का, काय वेगळे ट्विस्ट पाहायला मिळतील का, हा प्रश्न आहे. लास्ट टू बॉल ऑफ दिस ओव्हर. स्वीपचा फटका लांबून खेळला गेलाय, पूर्णपणे स्ट्रेच केलं पायाना. चेंडू पुन्हा एकदा जातो डिक्लेअर झोन मध्ये. शेवटचा चेंडू असेल. संयमाचा बांध कोणाचा फुटेल, कारण इथून जरी साईचरण बॅकफुट मध्ये असला तरी सुद्धा कमबॅक करणं जाणतो, हम भी किसी से कम नाहीये. मॅच अजून संपलेली नाहीये, मॅचला ताजं करावं लागेल, गरम करावं लागेल आणि ते काम कोण करू शकतं, तर राहुल मोरे. मोठा फटका ऑन साइडला, चांगली बिल्डिंग, धावचीची संधी, बॉल सुटलाय. रन आउटची संधी होती, मिस झालंय. काय हा तो क्षण होता का जो कमबॅक करून देईल, ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आला होता, परंतु तो जिभेवरतूनच परत आलाय. याचा तर असा घशा घालून खाली उतरलेला नाहीये. षटकाची समाप्ती, 2 षटकाचा खेळ संपला. जाऊयात बँडकडे आणि त्यानंतर वळूयात मॅचकडे. थँक्यू 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 थँक्यू. चला, टायमर ऑन आहे. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्टीला कशा प्रकारे हेरलं जातं, प्रत्येक गोष्ट कशा प्रकारे नाविन्यतेने दाखवली जाते याचे जिवंत उदाहरण, कारण आपल्याला पाहायला मिळते लाईव्ह बँड या स्पर्धेच्या माध्यमातून. अंडरआर्म मध्ये अनेक गोष्टी घडतायत आणि हे जे बँड आहे त्याला स्पॉन्सर्ड केले गेले आमचे रंजनदादा पाटील यांच्या माध्यमातून. त्यामुळे रंजनदादा आपले सुद्धा मनापासून आभार. संपूर्ण सायबर क्रिकेट क्लबच्या वतीने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. अतिशय चांगला चेंडू होता, 30 चेंडू आणि अशा वेळेला चेंडू मात्र एका धावेसाठी जाताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवावी लागेल, मग ती पॉवर डॉटची असो, विकेटची असो किंवा चौकारांची. पॉवर समोरच्या खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू खेळून काढलाय, फिल्डिंग खराब. सायबा व्हॉलेंटियर्स मैदानाच्या चारी बाजूने तटस्थ राहायचंय. बाहेरून आवाज येत आहेत, चुकीचे आवाज काही देऊ नका ही विनंती आहे. खूप चांगल्या प्रकारे खेळाडू खेळतायत, खूप चांगली स्पर्धा आहे, आपण चांगल्या प्रकारे त्याचा आस्वाद घ्या ही विनंती. चेंडू पुन्हा एकदा जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव येते. ही मॅच खूप लांब पर्यंत जाईल. 15 धावा धावफलकावरती. 15 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे आणि या मॅचला मोठं करण्याचं काम गोलंदाज करतील का हा प्रश्न आहे. साई चरण वर्सेस प्लेयर्स या 2 संघादरम्यानची मॅच, क्वार्टर फायनल नंबर 2. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हेमंत घाडीगावकर
गोलंदाजी मार्क वरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना हेमंत काय वेगळे कमाई साधेल का? प्रतीक नमोळे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुढे एकदा चेंडू जातोय एका धावेसाठी. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजूनही मॅच मध्ये जान है, मैच ऑन है, क्योंकि पहला सेलिब्रेशन तो प्लेयर की तरफ से भी नहीं हो रहा है. कुछ समझ में नहीं आ रहा है क्या हो रहा है. 7-5 लास्ट बॉल शिल्लक है. प्रत्येक नमोळे ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्क वरती. हेमंत गाडीगावकर सर्वाधिक महत्वाचा क्षण आहे या मॅच मधील. टॅचर खेळण्याचा प्रयत्न. फेकी केली आहे. नॉट आउट. चांगला प्रयत्न. षटकाची समाप्ती. 3 षटकाचा खेळ संपलाय. जाऊया डीजे कडे, नवे बँड कडे आणि त्याचबरोबर नेट. थँक्यू डीजे. थँक्यू बँड. शेवटचे षटक शिल्लक आहे. आता मात्र विक्रमची जबाबदारी पार पडली गेली आहे का? राहुलची जबाबदारी पार पडली गेली आहे का? हेमंतने जबाबदारी पार पडली आहे का? तर नाही. त्यांनी त्या सामन्याला कायम ठेवलंय, समान ठेवलंय आणि आता अशा वेळेला आकाशची जबाबदारी वाढली आहे आणि त्या जबाबदारी पेलण्यासाठी आकाश गोलंदाजी मार्गवरती येत असताना प्रतीक नमोळे स्ट्राईक एंड वरती असणार आहे. 6 चेंडू 4 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी. सामना मोठा आहे. क्वार्टर फायनल नंबर 2 चा सामना आहे. बिग अपसेट पहिल्या मॅच मध्ये पाहिलाय. या दुसऱ्या मॅच मध्ये हा मोठा छोटा अपसेट पाहायला मिळेल का? येस, अपसेट तर असणार आहे, पण तो कोणासाठी यावरती लक्ष असणार आहे. एका बाजूला आकाश गोलंदाजी मार्कवरती, समोर प्रतीक नमोळे फलंदाजी मार्कवरती. प्रदान करण्याचा प्रयत्न. पहिला डॉट बॉल. धावचीची संधी मिस. क्या कहानी में ट्विस्ट आएगा? यस आएगा. पप्पू पास होगा या नहीं होगा हम नहीं जानते. ये मैच जरूर पास होगा, पर किसके हिसाब से पास होगा वो भी देखना होगा. 5 गेंद शेष, 4 रनों की जरूरत. एक तरफ साई चरण, दूसरी तरफ प्लेयर्स. फासला ज्यादा का नहीं है. पहले बॉल पे बीट किया है. एक और बॉल डॉट आया ना तो मैच में पूरी तरह से जान डालेंगे साई चरण. पण प्लेयर्स कोणापेक्षा कमी नाहीये. दबाव भरी स्थिती आहे. काही लोक निखरणार, काही लोक बिखरणार. बिखरणारे मैदान सोडणार, निखरणारे मॅच बनवणार, इतिहास रचणार. कोण असेल या हिस्टॉरिकल मोमेंटचा खरा साक्षीदार? प्रतीकसाठी हा चेंडू टॅपच्या साह्याने एक धाव येते का? येस, धावून चेंडू धाव पूर्ण केली जाते. मनीष विश्वकर्मा स्ट्राइक एंड वरती. 3 क्षेत्ररक्षक ऑफ ऑन साइडला. एक सिली पोझिशन मध्ये ऑन साइडला पाहायला मिळतोय. काय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठेवलं जाईल की थोडंसं अजून जवळ आणलं जाईल? ऑन साइडला तर आहेच, परंतु येणारे 4 चेंडू 3 धावांची गरज. 4 गेंद शेष, 3 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए होगी टीम प्लेयर्स को. प्लेयर्सला 3 धावांची गरज आहे, पण साई चरणचा आकाश बहरामध्ये आलाय. 4-3. प्रदान करण्याचा प्रयत्न. चेंडू अडवायला गेला का? यस, पैकी केली आहे. एक धाव येते. चालेल. टीम मीटिंग बोलवली गेली आहे, चर्चा केली जाते. आमचे डीजे मास्टर शांत आहेत. 3 चेंडू 2 धावा. तीन चेंडू 2 धावा. सायबा प्रीमियर लीग 2022. आजचा दिवस ग्रँड फिनालेचा आणि या स्पर्धेचा, या सायबा सप्ताहाचा अंतिम दिवस. आणि या अंतिम दिवसामध्ये चिर शांतता मैदानाच्या चारी बाजूने. ऑन साइडला एक धाव कंप्लीट. 2 बॉल 1. मॅच वाढली आहे.
असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या मॅच मध्ये सुद्धा दिल की धडकने तेज होती हुई. साई चरण वर्सेस प्लेयर्स. आकाश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. 2 चेंडू 1 धाव. ऍडव्हान्टेज प्रतीककडे आणि या ऍडव्हान्टेजचा फायदा उचलला जाईल का? एखादा डॉट मॅच मध्ये पुनरागमन करून देईल. तो डॉट येईल का? कारण तितकासा वेळ नाहीये, तितकेसे जास्त चेंडू नाहीयेत. 2 चेंडू 1 धाव म्हणजे एक सोपं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करणं जाणतो प्रतीक. परंतु आकाश काय कहाणीमध्ये ट्विस्ट आणेल का हा प्रश्न आहे. आकाश वर्सेस प्रतीक. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड. मॅच फिनिश. सामना जिंकलाय प्लेयर्सने.